हिंगणा विधानसभेतील निवडणुकीत 19,000 बोगस मतदान आढळल्याने समोर आले आहे। या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। निवेदनात बोगस मतदानाची तक्रार आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। संबंधित अधिकारी आणि निवडणूक आयोगाच्या ध्यानात हे मुद्दे आणण्यासाठी महाविकास आघाडीने पाऊल उचलले आहे। यामुळे मतदानाच्या निष्पक्षतेची खात्री करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील अशी आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। 20 ऑगस्ट 2024 ला हिंगणा विधानसभेमध्ये 19,000 मतदान हे बोगस आहे। बोगस मधले नागपूर जिल्ह्याचे मतदान नसून इतर जिल्ह्यामधून हे मतदान आणून हिंगणा विधानसभेमध्ये टाकलेले आहे आणि हे टाकून या बोगस मतदानाच्या भरोशावर हिंगणा विधानसभेचे भाजपचे आमदार मागच्या 10 वर्षापासून निवडून येत आहेत आणि आम्ही हे जे फॉर्म भरून दिलेले 7 नंबरचे फॉर्म हे बोगस मतदानाचे आहे। महाविकास आघाडीतर्फे आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की नागपूर जिल्ह्यातले मतदान नसून हे बाहेरील जिल्ह्यातून आणलेले मतदान बोगस मतदान हे हिंगणा विधानसभेमध्ये टाकलेले आहे। हे ताबडतोब डिलीट करा आणि आम्ही फॉर्म सुद्धा भरून दिलेले आहे। आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांवर विश्वास आहे की ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे ते निवेदन स्वीकारून ताबडतोब वियोनच्या माध्यमातून त्यांनी याची चौकशी करावं आणि हे बोगस मतदान डिलीट करावं। हे हिंगणा विधानसभेच्या महाविकास आघाडीचं आमचं मत आहे। भाजपचे आमदार 10 वर्षापासून आहे आणि स्वतःला विकास पुरुष म्हणून आम्ही हिंगणा विधानसभेमध्ये निवडून येतो, हे चुकीचं आहे। विकास पुरुष नाही तर बोगस पुरुष म्हणून ते हिंगणा विधानसभेमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये निवडून येत आहे। हेच आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणायचं आहे।